आनंदाने राहतील, मुसलमानांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतील, कायद्याचं राज्य आणि स्त्रियांचा सन्मान असेल, असाच जागतिक महासत्ता बनलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत देश असेल. नमस्कार, विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत देश. भारत अहो लाखो करोडो भारतीयांच्या नसानसात वसलेला आणि इथल्या प्रत्येक भारतीयाच्या जगण्याचा श्वास असलेला माझा हा भारत देश. भारत म्हणजे विचार, भारत म्हणजे संस्कृती, भारत म्हणजे एकता आणि इथल्या गौरवशाली शौर्यशाली परंपरेचा साक्षीदार म्हणजे माझा भारत देश. पण आज ही एकता उरली आहे का? तर आज माझ्या भारत देशातील 60% लोक हे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. म्हणजेच ओटांवरचं बोलणं आता बोटांवर गेलं आणि एका क्लिकनं सारं जग सामावून घेतलं. कधी काळी सोन्याचा धूर निघणारा असा हा माझा भारत देश आज बेरोजगारी, विषमता आणि जातीयात याने पूर्णपणे वेढला गेलाय. पण जरा विचार करा, कसा असेल बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत देश. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत देश हा चारित्र्य संपन्न, नीतिवंत, निष्ठावंत आणि सच्चा देशभक्तांचा देश असेल. ज्या राष्ट्राचे चारित्र्य संपन्न असते ते राष्ट्र श्रेष्ठ असते आणि ज्या देशामध्ये प्रामाणिकपणा, कसोटी, ठाईठाई असते त्या राष्ट्र हे जगात एक नंबर असते. आणि असाच असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत देश. आज भारत हा कोणामुळे भारत आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे. पण आज ही एकता उरली आहे का? तर आज लोकशाही मुळात लोकशाही राहिलीच नाही. लोकशाहीची व्याख्या ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता निर्माण केलेलं राज्य. पण मुळात ही लोकशाहीची व्याख्या आता बदलताना दिसते. म्हणजे बाय द पीपल, लोकांना विकत घेणारी, ऑफ द पीपल, लोकांचा विचार न करणारी आणि फॉर द पीपल, लोकांपासून दूर गेलेली अशी होताना आम्हाला दिसते. आज माझ्या भारत देशामध्ये जातीयवाद मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारत हा धर्मनिरपेक्षता देश असताना देखील हे होताना दिसतं. मग मुळात मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत देशामध्ये मानवता हाच खरा धर्म असेल. बाबासाहेबांचं एक वाक्य अतिशय छान आहे आणि ते आजही आधुनिक आहे. ते म्हणतात की धर्म हा माणसासाठी, माणूस हा धर्मासाठी नाहीये तर धर्म हा माणसासाठी आहे. मग हा धर्म माणसानेच माणसासाठी निर्माण केलाय. म्हणजे माणसापेक्षा कुठलाही धर्म हा मोठा नाहीये. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वप्नातल्या तरुणांविषयी फार मोठे स्वप्न पाहिले. पण आमचा आजचा तरुण, आम्ही दोन आणि आमचे दोन याचा झालाय चौकोन, चौकोनातले जातात दोन आणि उरलेल्यांना आधार कोण, अशी मानसिकता त्याची झालेली दिसताना आम्हाला दिसते. अहो आज माझ्या भारत देशामध्ये माणूस सर्वीकडे दिसतो पण माणुसकी मात्र कुठेही दिसत नाहीये. याचा विचार आपण करायला हवा. आज माझ्या भारतातले विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचाराप्रमाणे भारत देशाचाही विचार केला पाहिजे. स्वतःमधलं सामर्थ्य ओळखून देशासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे. प्रसिद्ध विचारवंत डार्विन असं म्हणतो की जर माणूस संघर्ष करतो तर तो दीर्घकाळ या वातावरणामध्ये टिकून राहतो आणि तसाच भारत देश आपल्याला घडवायचा आहे. पण सध्या निवडणुकीमध्ये आपल्याच मताचा गैरवापर होताना आम्हाला दिसायला लागतो. मतदान या शब्दामध्ये दान असल्यामुळे एकदा की आपण ते दान केलं मग त्याचा कशाशीही संबंध राहत नाही असं राजकीय नेत्यांना वाटायला लागतं आणि कुठेतरी मतदान विकतही घेतलं जातं. पण यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या या मतदानाची किंमत कळेल त्या दिवशी तुमचं मत विकत घेणाऱ्या इतका कंगाल व्यक्ती पूर्ण जगात कुठेही नसेल. पण माझ्या भारताची शोकांतिका एवढी की देशाचे आज दोन भाग झालेले दिसतात. एक म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे इंडिया. भारत म्हणजेच खेडेगाव आणि इंडिया म्हणजे शहरी भाग. आजही खेडेगाव हे अप्रगत आणि शहरांचा विकास होताना आम्हाला दिसतो. पण खऱ्या अर्थानं ज्या दिवशी स्मार्ट सिटी प्रमाणे स्मार्ट विलेजही होती त्याच दिवशी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत देश हा सत्यात उतरेल असं मला वाटायला लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती व शेतकऱ्यांविषयी अतिशय छान बाकीत वर्तवलं होतं. ते म्हणतात की भारतीय शेती ही आजारी पडली आणि हे तितकंच खरं आहे. कारण आज चप्पल बूट सारखे पायातले पायतान एसीच्या रूम मध्ये आणि शेतकऱ्याचा शेतमाल हा रस्त्यावर विकला जातो. ज्या दिवशी शेतकऱ्याचा शेतमाल हा रस्त्यावर न विकला जाता एसीच्या रूम मध्ये विकला जाईल, कुठलाही शेतकरी गळाला गळफास लावून आत्महत्या करणार नाही, त्या दिवशी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत देश हा आमच्या समोर घडेल. आज जर आपण एखाद्याला विचारले तर तू कोण आहेस तर तो सांगतो मी अमुक जातीचा, मी अमुक धर्माचा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर म्हणतात की आय एम फर्स्टली इंडियन अँड आय एम लास्टली इंडियन. म्हणजे मी प्रथमतःही भारतीय आहे आणि शेवटही भारतीय. हाच विचार सर्व भारतीयांनी अंगीकारणे फार महत्त्वाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्त्रियांविषयी फार आपुलकी होती. ते स्त्रियांविषयी लिहिताना म्हणतात की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव
हॅव अचीव्ड म्हणजे एखाद्या समाजाची झालेली प्रगती ही मी त्या समाजातल्या स्त्रियांच्या झालेल्या प्रगतीवरून मोजतो. म्हणजेच एवढा मोठा वैश्विक विचारवंत जो स्त्रियांविषयी एवढा छान विचार करतो तो पूर्ण जगात कुठेही होणे नाही. यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर बाबासाहेब आमच्या देशात जन्माला आले असते ना तर आम्ही त्यांना सूर्य संबोधलं असतं. एवढी महान कीर्ती त्या डॉक्टर बाबासाहेबांची होती. जर आम्हाला बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत देश घडवायचा असेल ना तर जातीयतावाद विसरावा लागेल. एका कवीनं फार सुंदर म्हटलंय, तो म्हणतो की येशूंच्या जखमांवरती श्रीराम घालिती फुंकर म्हणजेच लाखो करोडो भारतीय आपला जात धर्म पंथ भाषा हे सारं काही विसरून गुण्यागोविंदानं एकत्र आनंदानं राहतील. आपल्या देशावर येणाऱ्या संकटाशी प्राणपणाने झुंजतील. अतिरेक्यांचे हात मुळापासून छाटतील. आपली एकी बघून शत्रूचेही डोळे फाटतील. आणि असाच असेल बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत देश. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत देशात कुठलीही नाजूक कळी ही गर्भात खुडली जाणार नाही. कुठल्याही स्त्रीवर अत्याचार करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. माझा भारत देश हा व्यसनमुक्त असेल. माझा भारत देश हा स्वच्छ भारत असेल. माझ्या भारताची संस्कृती सांगायचं झालं तर जेवढी भूक तेवढं खाणं म्हणजे प्रकृती. गरजेपेक्षा जास्त खाणं म्हणजे विकृती. आणि आपल्या ताटातले 2 घास दुसऱ्याला देणं म्हणजे ही भारतीय संस्कृती. आणि अशीच असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातल्या भारताची संस्कृती. आज भारतामध्ये जग तर दिसतंय पण आम्हाला जगामध्ये भारत घडवायचा आहे. जे महासत्तेचं स्वप्न आम्ही पाहिलंय ते आम्हालाच सत्यात उतरवावं लागेल. बाबासाहेब म्हणतात की ज्या दिवशी देवळात जाणाऱ्या रांगा या ग्रंथालयाकडे वळतील ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारत हा पूर्ण जगावर राज्य करेल. पुन्हा एकदा नव्यानं ज्योत पेटावी म्हणून हा विषय मी तुमच्या समोर मांडला. चला तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत देश घडवण्यासाठी सर्वांनी आव्हान घेऊया. कारण आपल्या मनगटात ताकद आहे सिंहाला कवेत लिहिण्याची. आपल्या नजरेत जबर आहे मृत्यूलाही घाबरवण्याची. चला तर मग आभाळाला लोळवण्याचं आव्हान घेऊया. तुमच्या माझ्या सर्वांच्या भारत देशात पुन्हा एकदा नव्यानं सोन्याचा धूर निघूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे. स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता. स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.